तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण कंदजिया, त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका। दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथिता विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका। करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानम्, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताहाची लच्ची ही कीर्तन सेवा, काल्याचे कीर्तनाने आज सप्ताहाची सांगता आहे। जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा हा अभंग आहे। तासभर भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम आहे। काला म्हणजे आज प्रसादाचा दिवस आहे। प्रसाद घेण्यासाठी प्रतीक्षा करायची आहे, परमात्मा प्रसाद देणार आहे। भगवान कृष्णाची बाललीला गोकुळामध्ये जी काही झाली, अशा या लीलेचं वर्णन देवाच्या संगतीची महिमा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात।
आपण कितीही गुणवान असलो तरी परमात्म्यासारखं गुणसंपन्न कोणी नाही. म्हणून आपण कितीही रूपवान असलो तर देवासारखा रूपवान सौंदर्यवान कोणी नाही. सुंदरते ध्यान सुंदर आहे, अति सुंदर. संपूर्ण यावत जगातलं सौंदर्य एकवटून एका जागी करून सौंदर्य पूर्ण एका जागी जर केलं ते बी देवाच्या सौंदर्याची बरोबरी करू शकत नाही. एवढा सुंदर परमात्मा आहे. ज्याच्याकडे काही सौंदर्य असेल, कुठं रूप सौंदर्य, गुण सौंदर्य, जे जे काही सौंदर्य असेल तर ते त्या परमात्माच्या सौंदर्यातला एक अंश आहे. एक अंश. एक अंश बी म्हणता येत नाही, एक अंश बी खूप मोठी गोष्ट. ज्याचं सौंदर्य असं आहे की मदन भी त्याला पाहिल्यानंतर मूर्छित होऊन जाते. प्राणी, वन्य प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये एक सिंह नावाचा प्राणी आहे. प्राण्यामध्ये सुंदर असा प्राणी सिंह आहे. आणि त्याच्या सगळ्या प्राण्यापेक्षा ज्याची कंबर बारीक आहे ते प्राणी म्हणजे सिंह आहे. रूप रेषा गुण गांभीर्य, रंग रूप रेषा गुण गांभीर्य ज्याचं आहे ते सुंदर असं ज्याची कंबर आहे ते सिंह बी लाजला. कोणाला बघून? देवाला बघून. आणि त्याच्या कंबरपट्ट्यावर सिंहानं आपलं स्थान बनवलं लाजून. सिंहाला अभिमान होता की माझ्यासारखी कंबर कोणाचीच नाही, परंतु त्यालाही अशी जागा निवडावं लागली देवाची की त्याच्या कंबरपट्ट्यावर सिंहाची मुद्रा आहे. गळ्यात वनमाला आहे, हातात बासरी आहे, बासरीवाला आहे, डोक्याला मोराचं पंख लावलेला परमात्मा आहे. किती सुंदर असेल. कल्पनातीत सौंदर्य आहे. आणि ते सहज सौंदर्य आहे, बनवलेलं नाही. सहज सौंदर्य कृष्णाचं. कुरळे केस, टपोरे डोळे, मोरपंख, हातात बासरी, कमरेला कसलेला पितांबर, उत्तरीय वस्त्र. हा हा हा, अति सुंदर परमात्मा. हे जे आपल्या शरीरावर जे धारण केलेलं आहे कृष्णानं, याचे थोडक्यात कारण सांगण्याचा प्रयत्न करतो. कुठून सुरू करू? पितांबरापासून सुरू करू. पितांबराचा रंग पिवळा आहे. आज थोडंसं नवीन कीर्तन आहे. पितांबराचा रंग पिवळा आहे. आणि म्हणून देवानं ते पितांबर धारण केलेलं आहे. पिवळा रंग देवाला पसंत आहे. पिवळा एकमेव कारण आहे की पिवळा रंग म्हणजे परिपक्व झालेला रंग आहे, पिकलेला रंग आहे. जे पिकलेलं आहे ते देवाला
आवडते. कच्चं गाबोळं काय म्हणतात त्याला, ते काही आंबे राहतात की ते आंबट बी नाही आणि गोड बी नाही असले, तसलं देवाला आवडत नाही. जे पिकलेलं आहे, ज्याची दशा परिपक्व आहे. कोणती दशा? ज्ञानाची दशा. ज्याचा विवेक परिपक्व दशेला गेलेला आहे, ज्याचं ज्ञान पिकलेलं आहे, ज्याच्यात बुद्धी पिकलेली आहे, ज्याचे विचार परिपक्व विचार आहेत, असं पिकलेलं देवाला आवडते. आणि पिकलेल्याचा रंग सरासरी कसा असतो? पिवळा असतो. म्हणून पिवळा पितांबर आहे की नाही. गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बसून येणारा पिवळा पितांबर आवडण्याचं कारण थोडक्यात सांगितलं. कशामुळे? पिकलेली दशा देवाला आवडते, कच्ची नाही आवडत. कमरपट्टा एक संयमाचं प्रतीक आहे. संयम, अनुशासन, मर्यादा. म्हणून कमरपट्टा देवाला आवडला. बोलण्याची मर्यादा, कामाची मर्यादा, खाण्याची मर्यादा, प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. बासरी हातामध्ये आहे. 2-4 गोष्टी सांगतो, जास्त नाही सांगा. बासरी कशासाठी आवडली? बासरी कशाची होती? बास. बास म्हणजे वेळू, त्याला बास म्हणतात. जेवढे काही वृक्ष आहेत, झाडं आहेत, लतापता आहेत, यावत सृष्टीमध्ये त्या सगळ्या लाकडाच्या जातीमध्ये जास्त गाठीची जात कोणती? गाठीची जात कोणती? वेळू आहे. गाठी 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 गाठी. गाठीची जात वेळूची का वेळूची जात गाठीची? तुम्ही लावून घ्या कसं लावायचं ते. गाठी 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 गाठीच आहेत सगळ्या. गाठ पोटामध्ये गाठी आहेत. कोणाच्या? वेळूच्या. कोणीही जवळ घेत नाही त्याला. ज्याच्या पोटात गाठी आहेत त्याला कोणी जवळ घेत नाही. रडू लागलं ते, काय करू मी, काय करू मी. चंदनानं बी जवळ घेतलं नाही त्याला. बोरी बाबळी सगळ्यांना जवळ घेतलं, पण वेळूला नाही गेला. कशामुळे? गाठी असलेल्याला कोण जवळ घेते? निरंतर गाठीच आहेत. कीर्तनात, सप्त्यात, लग्नात, व्यवहारात, संसारात, कुठे बी गाठीच गाठी आहेत. सरळपणा नाही. त्याला म्हणतात वेळूची जात. ते माझ्यात असो, तुमच्यात असो, ज्याच्यात गाठ आहे ते कोण? वेळू. गाठी असतील त्याची गोष्ट, नसतील तर त्याला काही पर्वा नाही, त्याची गोष्ट नाही. त्याच्याबद्दल बोलणं नाही, चर्चा नाही. असतील त्याची, मी असो, तुम्ही असो, तिस्मार खान असो, कोणी असो, गाठ. आणि त्याची गाठ पडल्यावर कसं होईल? ज्याच्या गाठी गाठी आहेत ज्याच्यामध्ये, त्याची गाठ पडल्यावर काय होईल?
मुश्किल पण त्याची संगती करता येत नाही. संगतीचा अभंग आहे ना. मग त्यांना कोणीही घेईना गेलं जवळ. परदेशी झाला वेळू रडू लागला. तेव्हा जाता जाता संतांनी पाहिलं की अरे रे रे, हे अनाश्रित आहे, प्रताडित आहे, उपेक्षित आहे वेळू. कोणी जवळ येऊ देत नाही, बहिष्कृत आहे वेळू. पण ज्याला साऱ्या जगाने टाकून दिलं त्याला जवळ घेणारे कोण आहेत? संत आहेत. सारं जग टाकून देते, वेद बी टाकून देतात त्याला. आचारहीनम न पुनंती वेदः, वेद बी जवळ घेत नाहीत. परंतु गुणदोष याती प्रमाण काय? न विचारी काही ठाव दिला. कोण? वेदानं ठाव दिला नाही. पापी लोकांना वेदाने वगळून टाकलं, बहिष्कृत केलं. पण संतांनी जवळ घेतलं, ठाव दिला पायी. त्या वेळूला संतांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये भगवा झेंडा लावला आणि खांद्यावर घेऊन निघाले. तेव्हापासून वेळूचा मान वाढला. नाहीतर त्याच्या आधी कोणीही विचारत नव्हतं. हे संतांची महिमा आहे. संतांची संगती झाली कोणाला? वेळूला. तर जगामध्ये ते सर्वमान्य ते झाला. खांद्यावर घेऊ लागले लोक. आता वेळूला कोणीही तिरस्कार करत नाही. संगतीमुळे एवढा परिणाम झाला. संगतीचा परिणाम बघा ना कसा आहे. अहो, एक महाराज होऊन गेले आपल्या देशामध्ये, डेबोजी महाराज. काय नाव? डेबोजीच. महाराष्ट्रामध्ये. विदर्भातले होते का? विदर्भातले होते डेबोजी महाराज. कोणी नाव ऐकलंय? नाही. मग दुसरं नाव सांगल्यावर कळते तुम्हाला त्याचं. डेबोजी महाराज म्हणून होते. त्यांना सवय होती की गाडगच हातात ठेवायचे, नेहमी गाडगच वापरायचे. वापरून 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 ते गाडगं हातात घेतल्यामुळे गाडग्याला त्या डेबोजी महाराजाची संगती झाली, म्हणून त्या गाडग्याला नाव आलं गाडगे महाराज. आता कळलं तुम्हाला कोणते होते? गाडगे महाराज. संगतीचा परिणाम. आपण बिघडलो नाही, पण आपल्यामध्ये सुधार होत नाही. याचं कारण काय? संगतीच लाभली नाही आपल्याला. तुम्ही बिघडला असं मी म्हणत नाही, पण सुधराय नाही हे कीर्तनातून मला सांगू शकतो मी नक्की, आहे की नाही? बिघडले म्हणून म्हणायचा अधिकार नाही, पण सुधराय नाही हे तर सांगू शकतो ना. याचं कारण संगती मिळाली नाही, सुसंगती. मग त्या वेळूला संतांनी सांगितलं की देवा, हे सगळ्यांनी टाकून दिलेलं आहे आणि हे तुझ्या स्वाधीन आम्ही करणार आहोत, तुझ्या हातात देत आहोत मी. देवाने सांगितलं की रे बाबा, तुम्ही संत आहात, तुम्हाला जमते. गाठीचं पापी पुण्यवान सगळे तुम्हाला जमतेत, पण माझ्यापाशी जमत नाही. मी काय करू? गाठीवाला जमत नाही मला. मला तर सज्जनांचं रक्षण, दुष्टाचा संहार करायचं माझा नियम आहे. मी कसं करू? तुम्ही संत लोक आहात, तुम्हाला जमलं. मग काय करायचं? तर म्हणले गाठी काढून टाका. तेव्हा लोखंड गरम करून त्या वेळूमध्ये टाकला. तर ते जाळत जाळत ते गाठी जळत जळत मध्ये पूर मोकळा झाला. गाठी संपून गेल्या. ऑपरेशन झालं त्याचं. कोणाचं? वेळूचं. किती गाठी होत्या त्या सगळ्या जळून गेल्या, मोकळा झाला इथून तिथून. जे मधून पूर्ण मोकळा झालेला आहे
ज्याच्या पोटात काहीच नाही, कपट नाही, ईर्ष्या नाही, द्वेष नाही, भेद नाही, वैर नाही, विरोध नाही, हे सगळ्या गाठी सगळ्या जळून गेल्या. कोणाच्या? वेळूच्या. मोकळा झाला. कृष्णानं म्हणला आता ये, आणि त्याला आपल्या हातामध्ये आधार धरून घेतला आणि आधारावर लावलं. आधार म्हणजे ओठ. आधारी धरोनी वेणू, वेणू वाजविला कोणी, असा आधार. वेणू हातात घेतला. देवानं हातात घ्यावं म्हणलं तर काय करावं? रिकामी हो रिकामी. काम नाही झालो पाही, त्याला वेळू म्हणतात. त्याला ते बासरी आहे. असं देवानं ते बासरी घेतलं हातामध्ये. आपण रिकामे होत नाही, देव आपणाला घेत नाही. रिकामी व्हावं लागतं. रिकामी व्हायचं कुठं आहे? वरचीवर भरायचाच प्रयत्न चालू आहे अजून. उकंड भरल्याने भरत चालले आता माणूस. अवगुणानं, दुर्गुणानं, वासनेनं, अविचार, अनेक प्रकारचे जे काही त्याज्य गुण आहेत, निषेध लक्षणं आहेत, त्याच्याने माणूस भरत चाललेला आहे. असल्या भरलेल्याला देव हातात घेत नाही, त्याला प्रसाद मिळत नाही. भरत चालला. वेळू बासरीचं हातात घेण्याचं कारण काय? रिकामी झालं. त्यानं सहन केलं सगळं, तप सहन केलं. तपलेला लोखंड आपल्या पोटामध्ये त्यानं स्वीकार केलं, एवढं सोसलं. तेव्हा देवाने एवढं सहन करावं लागतं देवाकडे जाण्यासाठी. इतकं सहन करावं लागतं. तेव्हा आधार हातामध्ये वेळूला घेतलं. मला तर काही सोसत नाही, तुम्हाला बी काही सोसत नाही. देवाकडे जायची इच्छा आहे, काही बी झालेलं सोसत नाही. स्वतः एवढं पोळून घेतलं, एवढं जाळून घेतलं आणि पुरी खानदानीचा त्याग केला त्या वेळूनं. तुटून त्याच्यापासून बाजूला झालं. तुमच्या आमच्या परिवारामध्ये एखादी माणूस गेला तर आपण मरेपर्यंत आपण तेच रडणं आपलं चालू असते की देवानं बरं केलं नाही. देवाला वाटलं की असं तरी रिकामी होऊन माझ्याकडे येईल, तर उलट देवावर अजून जास्तच घराणे सुरू झाले. असं तर बायको मेल्यानंतर येईल, लेकरं मेल्यानंतर येईल, काहीतरी केल्यानं ममता कमी होईल त्याची कोशिश त्याला, आणि आपली कोशिश आपणाला. आपली ममता वाढवायची इच्छा आहे ते जीव आहे, आणि ममता मुक्त करायची इच्छा आहे ते शिव आहे. आणि इच्छा मुक्त झाल्याशिवाय जीवाची न शिवाची गाठ पडत नाही. दोन्हीची गाठ पडल्याशिवाय काला होत नाही. जीव ब्रह्म ऐक्य नामे काला. देवासंग जर जोडायचं असेल तर संतांनी एक प्रमाण दिलेलं आहे. बंधनापासोनी उकलेल्या गाठी, मग गाठीचं सांगालो, देताली मिठी सावकाश, मग त्याला मिठी देता येते. गाठी सुटत नाही, त्याला त्याची भेट होत नाही, जीवाचा जीवपणा सोडत नाही, शिवाचं शिवत्व प्राप्त होत नाही, आणि मग काला शक्य नाही. संगतीचा परिणाम आहे की जीवाचं जीवत्व नाहीसं होतं. कोणाची संगती करावं? सत्संगत्वे निसंगत्वम. संगती सोडायची असेल तर संगती धरावं लागते. एक संगती सुटायची तर एक धरावं लागते, तरच ते सुटते, आहे की नाही? आणि एक सोडल्याशिवाय एक धरता येत नाही. आपणाला हे बी सोडू नाही वाटते आणि ते बी धरावं वाटते, शक्यच नाही. कुछ खोये बिना कुछ पाया नहीं जाता.
कुछ खोना पड़ेगा फिर कुछ पाएंगे. खोने का नाम ही नहीं है. पाने की अपेक्षा आहे, प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, पण तो सोडल्याशिवाय काही मिळत बी नाही. काही गोष्टी सोडावं लागतं. ममता सुटल्यावरच देवाची भेट होती. आमची ममता सुटत नाही. आम्ही तर कीर्तन बी ममतेनंच कीर्तन करायला होतं की कीर्तन केल्यानंतर अजून पैसे मिळावं, अजून परिवार सुखी व्हावं, अजून आपणाला ऐस आराम मिळावं, भोग मिळावं. हे देवाकडे जाण्याचं लक्षण आहे की देवापासून दूर जाण्याचं लक्षण आहे? देवापासून दूर जाण्याचं लक्षण आहे. त्याला बी आम्ही महाराज म्हणतो, संत म्हणतो, महात्मा म्हणतो, गुरु म्हणतो, काय काय म्हणतो, पूजा करतो, त्याची आरती करतो. बेखूबपणा आहे, सरळ सरळ बेखूबपणा आहे. असो, शेवटचं सांगतो की त्यांच्या डोक्याला मोर पंख आहे. मयूर पिच्छे पंख आहे. पंख शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये पंखाला पक्ष म्हणतात. काय म्हणतात? पक्ष. आणि ज्याला पक्ष असतात त्याला पक्षी म्हणतात. पक्ष आहेत म्हणून पक्षी असं नाव आहे. आणि देवाला पक्ष म्हणजे पार्टी. आता एका अर्थाने पक्ष म्हणजे पार्टी इंग्रजीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये पक्ष म्हणतात. आता सत्ता पक्ष, विपक्ष आणि अपक्ष असे किती राहतात? 3 पक्ष राहतात. विपक्ष, अपक्ष, सत्ता पक्ष. जे सत्तेवर आहे, जे आता राज करालेत, त्याला कोणता म्हणतात? सत्ता पक्ष म्हणतात. आणि त्यांच्या विरोधात जे राहतात नेहमी त्याला दुसरा पक्ष, त्याला काय म्हणतात? विपक्ष. आहे की नाही? आणि जे इंडिपेंडेंट म्हणतात त्याला म्हणतात अपक्ष. असे किती राहतात? 3 पक्ष आहेत. आणि हे 3 पक्ष असे आहेत की रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आहेत. कोणते? रजोगुण, तमोगुण. हे दुसऱ्या महाराजाला सांगायचं जमणार, त्याला माहीत नाही आहे. आम्ही ह्याच्यात त्याच्यात जोडून त्याला सांगतो आम्ही. त्रिगुण. आणि हे जे काला आहे ते 3 गुणाच्या वरी गेल्यावर आहे. म्हणजे 3ही पार्ट्या सोडल्यावर आहेत. विपक्ष, अपक्ष, सत्ता पक्ष, कोणताच पक्ष जमत नाहीत. इथं काल्याला यायचं असलं तर ते एकच जमते, त्याचं नाव आहे निष्पक्ष. काय नाव आहे? हे 4था पक्ष. ज्याला पक्षच नाही त्याला काय म्हणतात? निष्पक्ष. निष्पक्षाचा काला आहे, पक्षाचा काला नाही. देवाला पक्ष आवडत नाही. म्हणून देव पक्षधर आहे, परंतु दुसऱ्यानं पक्ष केलेलं देवाला आवडत नाही. हे बी गंमत आहे मोठी. मग त्यानं त्या मोरानं आपला पक्ष सोडला म्हणजे टाकून दिला. आधी धरून होतं, अंगाला चिटकून होतं त्याच्या. त्याने काय केलं? ते पक्ष सोडला. म्हणून ते आवडला. पक्ष सोडून दिलेला पक्ष असल्यामुळे कृष्णाला आवडला आणि ते त्याने डोक्यावर धारण केलं. बघा आता वेळूचं, पितांबराचं आणि पक्षाचं 3 गोष्टी आपल्यासाठी एक आदर्श आहेत, मार्गदर्शक आहेत. समजून घेण्यासाठी खूप झाल्या आहेत 3 गोष्टी. बरोबर? मग देवाने या 3 गोष्टी स्वीकारल्या. पिकलेलं, रिकामी झालेलं आणि पक्ष सोडलेलं. झाल्या 3 गोष्टी. आणि या 3 गोष्टी म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण, 3 गुणाच्या अतीत झाला परमात्मा. भावातीतम त्रिगुणरहितम रहितम. नाही.
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ते संत आहे, तो परमात्म तत्व आहे जे गुणातीत आहे. देवाला पक्ष घ्यायचा असेल तर गुणातीताला बी रूप धारण करून गुण धारण करून यावं लागते, नाहीतर गुणाच्या पलीकडला आहे. अवतार घेऊन त्यांनी गुण धारण केले. ब्रह्मा विष्णू महेश हे गुण आहेत. रजगुण तमगुण सत्वगुण. ब्रह्मा रजगुण, विष्णू सत्वगुण, शिव तमगुण. असं हे त्रिगुण धारण करावं लागलं देवाला. काम करायचं असलं तर त्याला गुणात यावं लागते, आणि काम झालं की निर्गुणामध्ये जाऊन बसते. त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. असा परमात्मा गोकुळामध्ये कृष्ण रूपाने प्रगट झाला, आणि त्या काळच्या गोपाळांनी भक्तांनी कृष्णाची संगती केली. हजारो जन्म त्यांनी घेतलेला होता. सगळ्याची संगती करून बघितली त्यांनी. स्त्रीची, पुरुषांची, पशुची, पक्षीची, सत्तेची, प्रतिष्ठेची, मान सन्मानाची, लक्षणाची, उपाधीची, कलाकाराची, पाटलाची, मालकाची, महाराजांची, सगळ्याची संगती केली केली केली. कुठंच सुख नाही, चिंता वाढत गेली. आणि शेवटी त्यांनी लक्षात आलं की नाही नाही नाही, कोणाची बी संगती करण्यात सुख नाही. का नाही? तर आम्ही ज्याचे आहोत त्याची संगती केल्याशिवाय चिंता मिटत नाही. आम्ही कोणाचे आहोत? देवानं कबूल केलेलं आहे की ममैवंशो जीव लोके. देव म्हणतात की तुम्ही माझे आहात रे. तुम्ही स्त्री राहा की पुरुष राहा, की लहान राहा की थोर राहा, कोण्याही जातीचे राहा, जमातीचे राहा, तुम्ही माझे आहात. मग जड वस्तू, पदार्थ, व्यक्ती, सामान, हे सगळं जे काही आम्ही केलं हे आम्ही त्याचे नाहीत, पण संगती त्याची केली. संसार आमचा नाही, आम्ही संगती संसाराची केली. व्यक्ती आमचे, आम्ही व्यक्तीचे नाही, आम्ही व्यक्तीच्या संगती केल्या. तेवढं तेवढं दुःख वाढत गेलं. मतलब की दुनिया में कौन किसी का होता है. बघा, संतांनी अनुभव केला, संगती करून बघितल्यावर सांगितलं त्यांनी. मतलब की दुनिया में कौन किसी का होता है, जिस पर ज़्यादा भरोसा है वही धोखा देता है. हे तर आता आम्ही बी पाहिले, मी बी पाहिले माझ्या जीवनामध्ये. संतांचे जे संतोक्ती आहे ते सार्थ झाली आपल्या जीवनामध्ये, अनुभव झाला त्याचा. जिस पर ज़्यादा भरोसा है वही धोखा देता है. मतलब कि दुनिया में कौन किसी का होता है. कौन कोणाचं होतं आहे. राजा के दरबार में हो गई धूमधाम. हे भी आम्ही अनुभवलेलं आहे. राजा के दरबार में हो गई धूमधाम. सच्चा आदमी भूखा मरे मजा करे गुलाम. सच्चा आदमी भूखा मरे मजा करे गुलाम. मग ते राजनीतीमध्ये राहो की परमार्थात राहो, खऱ्या माणसाला उपाशी राहावं लागते आणि बाकीचे गुलाम मजा करून निघतात. हे आज बी आपल्याला पाहायला मिळते. हे कळालं त्या गोकुळच्या गोपाळांना की ह्याच्यात मजा नाही, ह्याच्यात तर अन्याय आहे, न्याय मिळत नाही आपणाला समाजामध्ये. आपण देवाची संगती करावं तरच आपली चिंता मिटू शकते. आणि ते करून पाहिल्यानंतर आपला अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती.
संगती तुझी तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती महाराज अभंगातून व्यक्त करतात की तुझ्या संगतीमुळे निश्चिंती झाली. आता जगातली कोणतीही संगती आहे ना, संगती संगदोषा, म्हणून संतांनी बी देवाकडे संताची संगती मागितली. सत्संगत्वे निसंगत्वं निसंगत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवनमुक्ती आहे की नाही. निर्मोहत्व, निश्चलतत्व, निसंगत्व हे साऱ्या गोष्टी संताच्या संगतीमध्ये होतात. संत म्हणजे ज्या सगळ्या संगती सोडून जे सत्याची संगती धरले त्याचं नाव संत आहे. संत म्हणजे महाराज नाही, त्यालाच हे सगळं सुटलं नाही, त्याच्या संगतीत आपलं काय सुटणार आहे. महाराज लोकांना बी पार्ट्या आहेत, पक्ष आहेत आहे की नाही. महाराजांचे बी काही पक्षच आहेत, हे बी पक्ष सुटला नाही. निष्पक्ष महाराज भेटणं आता कठीण आहे. कोण्यातरी पक्षामध्ये राहतोच. गावात पार्टी असलं तरी कोण्यातरी एका पार्टीचा महाराज राहते, दोन दोनचं नसतं. साधूची साधुता बी नष्ट होऊन चालली, भ्रष्ट होत चालली. संगतीचा दोष आहे. परवात झाली चर्चा संगतीची कुठंतरी. हिरा एवढा अनमोल हिरा आहे, घन मारलं तर बी फुटत नाही. आयरनीमध्ये फसून जाणारा हिरा घनानं मारलं तर फुटून जात नाही. ओरिजिनल हिरा असेल तर, डुप्लिकेट असेल तर फुटून जाते. आणि ते हिरा तेवढा मजबूत हिरा, ओरिजिनल हिरा, छोटूसा ढेकून काय म्हणतात त्याला, ते चावायचे बाजामध्ये राहतात त्याला काय ढेकणच की. ते ढेकून जर त्या हिऱ्यावर जर असा वरी आला तर चुरा होऊन जाते हिरा, भंग होऊन जातो. माझा भरोसा नसला तर हिरा तुम्ही आणा, ढेकून मी आणतो, त्याच्यावर ठेवून बघतो है ना. ढेकून फुकट मिळते म्हणून मी आणतो म्हणालो, चुरा होऊन जाते. किती बी महात्मा राहिला, किती बी संत राहिला, कोणी राहिला, तर कुसंग जर मिळाला तर भंग झाल्याशिवाय. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. साधू बी कुसंगतीमुळे नष्ट होऊन जाते. तर संगती, तुझी संगती
झाली आमुची निश्चिंती. पिणाऱ्याला विचारावं कसं काय बरबाद झालास, काय करावं रे? संगतीनं झालं म्हणते. काय सांगते ते ना, संगतीनं सांगते. तंबाखू खाणाऱ्याला विचारावं, अरे खात नव्हतंच की कसं? नाही नाही, मला काय खायची इच्छा नव्हती, पण काय करावं, संगती झाली म्हणते. प्रत्येक गोष्ट कशानं झालेली आहे? संगतीनं झालेली आहे, संगतीनं झालेली आहे. म्हणून देवाची संगती, नामाची संगती, हे देवाची संगती चिंतामुक्त करणारी आहे. आणि जगातील कुठलीही संगती चिंता वाढवणारी आहे. देवाच्या संगतीत गेल्यानंतर जे मिळालं ते संसारातलं मिळालं, ते नाही मिळालं, ते वेगळं मिळालं. संसारात आम्ही पाहिलं होतं ज्याच्यामध्ये सार नाही. संसारात आम्हाला मिळालं होतं ज्याच्यामध्ये सत्य नाही. संसारात जे मिळालं होतं जे शाश्वत नाही. संसारात जे मिळालं होतं आवीट नाही. संसारातलं जे मिळालं होतं शाश्वत नाही, सत्य नाही, आवीट नाही, परिवर्तनशील आहे. हे सगळं मिळालं होतं. इथं जे मिळालं ते इथं जे नव्हतं ते मिळालं. अभंगाचं दुसरं चरण. नाही देखील ते, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे. हो नाही देखील ते, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे. नाही देखील, नाही देखील, नाही देखील मिळे. भाग सुख जे सोहळे, भाग सुख जे सोहळे, नाही देखील ते, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे. नाही देखील ते, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे. नाही देखील ते, नाही देखील ते, नाही देखील ते मिळे. नाही देखील ते, नाही देखील, नाही देखील ते मिळे. दुबार कुमाये, 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 दुबार संसार आणि परमार्थाचा फरक 1 मिनिटामध्ये सांगतो. संसारामध्ये जे काही करताना खूप मजा येते, चांगलं वाटते, पण परिणाम वाईट होतो त्याचा. भांडण करा, वाईट करा, विषय भोगा, काही करा, मजा येते त्याच्यामध्ये, परंतु त्याचा परिणाम वाईट होते. आणि परमार्थामध्ये काहीही करा, खूप वाईट वाटते, खूप कष्ट राहतात, पण परिणाम त्याचा चांगला राहते.
सुरुवातीला चांगलं वाटते, परिणाम वाईट होते, त्याचं नाव संसार. सुरुवातीला वाईट वाटते आणि शेवटी सुख होते, त्याचं नाव परमार्थ. दोन्हीतला फरक लक्षात आला. आधी सुख नंतर दुःख, तो संसार आहे. आधी दुःख आणि नंतर सुख, त्याचं नाव परमार्थ आहे. समजाले ना सगळ्याला? बाय माणसाला कळलं? लक्षात यायला की नाही? आता रोज तुम्ही कथा ऐकून ऐकून सवय लागली आहे. काही कथा नव्हा, काही नव्हा आहे की नाही? काय सांगलं की माय, काय नाही की माय. आधी सुख होते आणि नंतर दुःख होते, त्याचं नाव संसार आहे. आधी दुःख होते आणि नंतर सुख होते, त्याचं नाव परमार्थ आहे. एवढंच ध्यान ठेवा, घरला जा, बाकी काहीच करू नका. एवढंच ध्यान ठेवा. आणि ते करताना ध्यान यावं तुम्हाला की आता सुख व्हायलंय का दुःख व्हायलंय. तेवढंच. सुख आणि दुःख आधी आणि नंतर कोणतं होते, त्याच्यावरून परमार्थ आणि संसार हे कळते आपल्याला. एखाद्याला शिव्या देण्यामध्ये, मन दुखिण्यामध्ये किती आनंद येते, पण परिणाम कसा होते? जिंदगीभर दुश्मनी झेलावं लागते. मस्त वाटलं शिव्या देताना, पण पुन्हा याचं नाव काय? संसार आहे. इंद्रिय आवरताना, मनाला आवरताना खूप तकलीफ होते, परंतु पुन्हा आपली इज्जत वाढते, पुन्हा आपलं वजन वाढते, पुन्हा आपली शान वाढते, हे सुख होते. हे काय? हे परमार्थ आहे. इंद्रिय सैराट सोडताना बरं वाटते आणि परिणाम दुःख होते, हे संसार आहे. इंद्रियाला आवरून ठेवताना दुःख होते, नंतर आनंद मिळते, ह्याचं नाव परमार्थ आहे. आणि ते इथं ते मिळालं नाही देखिले ते मिळे, त्याच्यात ते मिळालं नाही हे मिळालं, आणि ह्याच्यात हे मिळालं ते नाही. संसारात आहे ते परमार्थात नाही, परमार्थात आहे ते संसारात नाही. म्हणून नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. एवढा फरक आहे संसार आणि परमार्थ. मग संसारात काय होतं आणि परमार्थात काय आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरण. घरी ताकाचे सरोवर, 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 येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे पुर, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. घरी ताकाचे सरोवर. ताक म्हणजे आसार, ज्याच्यातलं लोणी काढून घेतलंय, त्याच्यामध्ये तूप नाही, लोणी नाही, दही नाही, काहीच नाही, नुसतं आसार आहे, हे ना, काहीच नाही त्याच्यामध्ये. ते काय? घरी म्हणजे संसारात. आणि जे मग सार आहे, जे लोणी आहे, तूप आहे, ते परमार्थ आहे.
पण लोणी तूप काढायला काही सोपं थोडंच आहे. ते दूध काढावं, ते जपून ठेवावं, त्याला तापवावं, ते सोसावं तापणं, मग पुन्हा त्याच्यात इरजण घालावं, त्याला दही करावं, त्याला मंथन करावं, त्याला काढावं. एवढ्यावर बी भागत नाही. काढावं कडवावं, ते बी सोसावं. इतकं सोसल्यावर ते तूप होते. डायरेक्ट काढल्याच दूध तूप होते काय? परमार्थ बी असंच आहे. एवढं सोसून घ्यावं, एवढं भाजून घ्यावं, एवढं तापून घ्यावं, एवढं जाळून घ्यावं, तेव्हा मग ते संसारातून निघून परमार्थामध्ये येते. आणि गंमत अशी आहे की ते एकदा लोणी जर काढलं, दुधाचं दही, दह्याचं ताक मंथन करून लोणी काढलं एकदा की बायावर तुम्हाला बी माहीत आहे की एकदा ते लोणी झाल्यानंतर पुन्हा ताकात मिसळत नाही. मिसळते का तुमच्या इथं मोकऱ्यात? काय की ह्या गावात मिसळू बी शकते काही सांगता येत नाही. आजकाल काय बी व्हायला. एकदा ताकातून निघालं लोणी की पुन्हा ताकात मिसळत नाही. तसं एकदा या संसारातून जीव बाहेर निघाला, देवाची संगती झाली की पुन्हा जन्माला येत नाही, पुन्हा संसारात मिसळत नाही. जन्म नाही रे अनेक, हे काला आहे. देवासंग एक रूप होऊन गेल्यानंतर झंझटच मिटून गेली, सगळं संपून गेलं. कशाला काय राहते आता? देवात मिसळल्यावर गाव राहिना, नाव राहिना, जात राहिना, पंथ राहिना, भांडण राहिना, पार्टी राहिना, भूक लागणार, काही संबंधच राहिना कशाचा. ते होते. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावं परमार्थामध्ये. आणि एकदा देवाची संगती झाल्यानंतर तिथून काढून दिलं तरी पुन्हा जाता येत नाही, जाऊ वाटत नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुकाराम महाराज म्हणले की देवा आत्ता शक्य नाही, तुला सोडून जाणं आता शक्य नाही. बस कळालं, लोक कळालं, जग कळालं, आता नको. वाटलं आधी जाताना मजा आली, समाजामध्ये, माणसामध्ये, पृथ्वीवर जाताना, जन्म घेताना आधी मजा आली, परंतु नंतर कळालं की कशाला आलो असेल. म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. कारण काय की नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. असा एकंदर अभंगाचा धावता भावार्थ आजच्या या कीर्तनातून आपणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.